नमस्कार रसिक हो. कला वैभवच्या संपूर्ण टीमकडून तुमचं खूप मनपूर्वक स्वागत. तर आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा की जी ग्रहणाच्या पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनांवरती भाष्य करते. ही कथा लिहिली आहे आपल्या कला वैभवच्या ग्रुपमधीलच श्री माधव चौसाळकर म्हणजे आपल्या माधव सरांनी. त्यांची ही कथा साहित्य रंजनच्या दीपालिका 2023 ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. त्यांच्या कथेचं नाव आहे दे दान सुटले गिराण. चला तर मग त्यांची ही कथा ऐकूया त्यांच्याच आवाजात. दे दान सुटे गिराण. दीपालिका ई दिवाळी अंक 2023. मी माधव रामराजे चौसाळकर, हैदराबाद. दे दान सुटे गिराण. पहाटेच्या थंड थंड अंधारात अर्धवट लागलेल्या झोपेतून जाग यायची आणि ग्रहणाच्या मोक्षाची चाहूल लागायची. यानंतर ग्रहणानंतरची गडबड सुरू व्हायची. झोपेतच आंघोळी करायच्या, देवासमोर काहीतरी पुटपुटायचं आणि पुन्हा झोपेच्या अधीन व्हायचं. झोपेत पुन्हा त्याच आरोळ्या, दे दान सुटे गिराण. या आरोळ्यांनी ग्रहण संपल्याचा सुटल्याचा निरोप मिळायचा. दारासमोर 10-12 माणसाचा घोळका यायचा आणि जुन्या कपड्यांची काठुडी सोडली जायची. मग जुन्या कपड्यांचं, उरलेल्या अण्णांचं, काही भांड्यांचं दान दिलं जायचं आणि ग्रहणाच्या वाईट परिणामांपासून मुक्ततेचा आशीर्वाद देत तो घोळका पुढील दारी जायचा. नेहमीच त्यांना अंधाराच्या वेळी पाहिल्याने ही मंडळी आमच्या छोट्याशा गावातसुद्धा पुन्हा कधी दिसायची नाही. तेव्हा ती अशी अचानक कशी आणि कुठून येतात हे गूढ खूप दिवस मनात होतं. अगदी लहानपणी त्यांची खूप भीती वाटायची, अगदी बागुलबुवा इतकीच. पण कळायला लागलं तसं त्यांची आम्ही वाट पाहू लागलो. एकदा ते येऊन गेले की घरातलं वातावरण अगदी मोकळं होत असे. असंख्य प्रमाणात घातलेले निर्बंध हटवले जायचे. काही खायचं नाही, प्यायचं नाही आणि जे करायचं नसतं नेमकं तेच अधिक करावं वाटतं. मग तहान लागणार, भूक लागणार, घाईचं लागणं हे सगळं आवर्जून होत असे. पण एकदा ग्रहण सुटलं की आम्ही लवकर आंघोळ आटोपली की काहीतरी मस्त खायला मिळायचं. मग या खुशीच्या बदल्यात आम्ही स्वतःहून आमचा चांगला शर्ट, जुना या सदरात स्वहस्ते त्यांना दान करायचं. ग्रहण काळात अगदी आवर्जून करायची नसलेली आणि सर्वांना आवर्जून करावी वाटणारी अशी बाब म्हणजे ग्रहण पाहणे. सूर्य किंवा चंद्र ज्याचं ग्रहण असेल त्याच्याकडे पाहणे हे अगदी न चुकता पाहावं वाटायचं. आजही वाटतं. करायची मनाई असलेली गोष्ट हटकून करण्याचा छंद किंवा खोड माणूस या प्राण्याला असतेच आणि त्याचंही कौतुक करताना उभ्या पिकातलं ढोरं म्हणून तो दोष जनावरावर टाकून तो मोकळा होतो हे विशेष. तर अशा या न पाहण्याच्या ग्रहणाला पाहण्याची तयारी अगदी आठवड्यापासून सुरू होते. मग तुटलेल्या आरशांना, काही तुटलेल्या गॉगल्सना, पितळी मोठ्या परातींना भाव येतो. या काळातला हुकमी एक्का आणि कुठलीही प्रक्रिया न करता वापरण्यात येणारी गोष्ट म्हणजे एक्सरे फिल्म. यातून ग्रहण अगदी निर्धास्तपणे पाहता येतं. मग तिचा शोध सुरू. गेल्या 6 महिन्यात गावात कुणाचा हात किंवा पाय प्लास्टरमध्ये होता याचा शोध घेतला जायचा. त्यांनी एक्सरे काढला का याचा शोध घेऊन त्याची मनधरी करून ती फिल्म मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जायचा. कुठून नकार आला की असा कसा कोणाचा हात आणि पाय नाही तुटला हा प्रश्न विचारायचा मोह व्हायचा. आणि हा प्रयत्न फसला तर मग काचेला काळे करण्याचा किचकट काम सुरू. त्यात जास्त गरम झाली की काच तडकायची, कधी हाताला लागायची, कधी चटका बसायचा आणि बऱ्याच आरशांचा बळी जायचा. शेवटी ग्रहणाचा दिवस आणि रात्र उगवायची. यावेळी पुरोगामी असल्याचे सिद्ध करण्यासाठी बरेच खगोलशास्त्रज्ञ भीत घराच्या छतावर किंवा अंगणात जमायचे. एकदा तर आमच्या शाळेत या ग्रहण दर्शनाची फारच गंमत झाली. विज्ञानाचा पुरस्कार करण्यासाठी शासनाचा आदेश आला की मुलांना ग्रहण दाखवले जावे आणि शाळेवर अगदी ग्रहणाचे वेधच लागले. अगदी ग्रहणच लागले म्हणा ना. पण काय, शासकीय इतमामात तयारी सुरू झाली. अगदी जय्यत तयारी केली गेली. पण ग्रहणाच्या दिवशी वेध लागून 1 तास झाला तरी विज्ञानाच्या सरांचा पत्ता नाही. ग्रहण पाहायला आम्ही आणि चंद्राच्या मागे लपायला सूर्य दोघेही अगदी समप्रमाणात उतावीळ झालेलो. आपणच काहीतरी प्रयत्न करावेत का या विचाराने काही उपद्व्यापिकाठी प्रयत्न करू लागले. त्यांना सांभाळता पिऊन काकांच्या नाकी नऊ आले. शेवटी सगळे जप तप आणि आन्हिके करून विज्ञानाच्या सरांचे आगमन झाले आणि आम्ही व सूर्य दोघेही ग्रहणात जायला मोकळे झालो.
सुरुवातीला परातीच्या पाण्यात मुसळ उभे करून त्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पाडायचे ठरले होते. ग्रहण होईपर्यंत ते मुसळ त्या परातीच्या पाण्यात उभे राहते व ग्रहण संपताच ते खाली पडते असे कुणीतरी सांगितले होते. तो प्रयोग करायचा आम्ही प्रयत्न केला, पण तो तितकासा सफल झाला नाही. त्या परातीत फक्त आमचे कुतूहलाने भरलेले चेहरे आणि ग्रहणाच्या काळजीने सरांचा काळवंडलेला चेहरा प्रतिबिंबित झाला होता, इतकेच. सूर्याकडे वर तोंड करून पाहायची हिंमत कोणाची नव्हती. त्यानंतर सरांनी जी किमया सांगितली ती अगदी अफलातून होती. आमच्या वर्गात रफिक नावाचा एक आमचा मित्र होता. ग्रहणासारख्या गोष्टी त्याच्या डोक्यावरून जात असत, त्याला माहीतही नसतील. सरांनी त्याला सांगितले, जरा ऊपर देख के बोलो ग्रहण लग रहा है क्या. तो निष्पाप बिचारा जीव त्याने लगेच आकाशाकडे पाहिले. हाव सर, थोडा थोडा काळा हो रहा है सूरज, असे ओरडला. मग काय, आम्ही सगळ्यांनीच एक साथ आकाशाकडे पाहिले आणि ग्रहणाचे अगदी मनसोक्त दर्शन घेतले. 8 दिवसापासून केलेली सगळी तयारी परातीच्या पाण्यात वाहून गेली आणि आम्ही अगदी साध्या डोळ्यांनी आजी म्या ग्रहण पाहिलेचा आनंद घेतला आणि आमचा ग्रहण दर्शनाचा कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला. तर हा विषय निघाला होता तो दे दान सुटी गिराण या आरोळीपासून. जुन्याचा मोह सोडून नव्याचा स्वीकार करणे किंवा जुन्या गोष्टीचे दान करून नव्या वस्तूंसाठी जागा निर्माण करणे, हाच तर या परंपरेचा उद्देश नसावा ना. तसेच जुन्याचे का होईना दान करण्याची सवय लागावी, हा तरी उद्देश नक्कीच असेल. थोडासा विचार केला तर प्रत्येक ग्रहणाच्या वेळी आपण अशाच एका जुन्या संकल्पनेला, जुन्या विचाराला तिलांजली द्यावी. ग्रहण काळ हा संक्रमणाचा द्योतक ठरावा. इतका तेजाने तळपणारा सूर्य ग्रहणासारख्या खगोलीय प्रक्रियेसमोर हतबल होतो आणि काही तासांसाठी आपले तेज विसरतो. तसेच शुभ्र चांदणे शिंपत आकाशात विहार करणारा चंद्रसुद्धा स्वतःला काळवंडून घेतो. पण त्या अल्पकाळाच्या झाकोळण्याने दोघेही निराश किंवा हतोत्साहित होत नाहीत आणि ग्रहण संपले की पुन्हा एकदा पूर्वीच्या तेजाने तळपू लागतात आणि शीतल चांदणे पसरवतात. येऊन गेलेल्या ग्रहणाचं यत्किंचितसुद्धा सावट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. रसिक हो, आपल्या आयुष्यातही उमेदीच्या काळात कधी कधी ग्रहणासारखी परिस्थिती आलीच तर तिला धैर्याने सामोरे जाण्याचा आणि त्यातून बाहेर आल्यावर तितक्याच उमेदीने उभे राहण्याचा संदेश तर ही चंद्र आणि सूर्यग्रहणे आपल्याला देत नसतील ना. विचार करा.